तर आता आम्ही निघालो आहे सावंतवाडीला. जोगेश्वरीवरनं आमची बस होती डॉल्फिन म्हणून. जरा बसचा एक्सपिरियन्स आम्हाला आवडलेला नाही आहे. आम्ही दाखवतो तुम्हाला बसचं म्हणजे कसं आहे वगैरे, पण ठीक ठीक वाटले, एवढी काय हे नाही आहे. हां पण असं कपलसाठी चांगलं. हां तर आता आम्ही बसलो आहेत 5 जणं, 5च ना, 5 जणं बसलो आहे. आणि पुढे आता 3 जण म्हणजे पनवेलवरनं कृष्णा आणि श्रद्धा 3 बसणार आहे. आणि आपल्या रोहननी तर शी केली त्या अगोदरपासूनच. मेन मुवमेंटला त्याचं कॅन्सल झालं कारण त्याच्या पेपर्समुळे. तर आता बघू आता काय होतं पुढे ते तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली आता खरंच मूड वगैरे असं खूप ऑफ झालं आहे कारण रोहन नाही आहे. आम्ही असं म्हणजे त्यांनी पण खूप ट्राय केलं येण्यासाठी वगैरे, पण नाही जमलं कारण त्याचं काही इन्स्टिट्यूटची एक्झाम आहे. जर ही एक्झाम नाही दिली तर मग पुढच्या वर्षी त्याला द्यावं लागली असते आणि हे वर्ष त्याचं मग फुकट गेलं असतं. तर मग आता त्याला ऑब्वियसली तेच ऑप्शन चूज करायला लागले. तर बघू आता. आणि अजून एक प्लॅन आम्ही खराब केलं, केक घेतलेला. एवढं लेट होत होता आम्हाला, तरी पण आम्ही केक घ्यायला गेलो. केक घेऊन आलो, फ्रीजमध्ये ठेवला आणि गाडी 3 मिनिटे म्हणून पळा केली आणि केक तिकडेच विसरलो आहे. तर आता तो एक प्लॅन आमचा हे झाला आहे. बघू आता पुढे ते लोक पनवेलला आहेत तर त्यांना सांगू की घ्यायला वगैरे, पण शॉप्स वगैरे चालूच असतील कारण इकडे युजली 10:30पर्यंत किंवा 10पर्यंत शॉप सगळे बंद होतात. बघू जर चालू असेल लकीली तर घेऊ शकतात ती लोक. बघू आता, बघू जर केक आणला असेल तर सेलिब्रेशन करतात. ठीक आहे. आम्ही लोक आता जस्ट उतरलोय खाली आणि समीर मामा घ्यायला येतोय आम्हाला सावंतवाडीच्या इकडे जाण्यासाठी. हे सगळे आत्ता बॉयज सगळे थकलेत पूर्ण ट्रॅव्हल करून. चालली आहे, मामांना कॉल करा. बोल. बोल अलीकडे बोला रे. राम बोलो भाई राम. गरमी बघू शकता तुम्ही, पूर्ण किती डोकं गरम तापलं बघा. याचं जे पाणी आहे पाण्याने थंड करतं. ऊन खूप आहे. एवढे टायर्ड झाले तिकडे येऊन इकडे सावलीत थांबलेत. मामा येतोय म्हणून तोपर्यंत सावलीमध्ये थांबलोय. खूप गरमी आहे, चालू नाही शकणार गरमीमध्ये, त्यामुळे मामांना बोलवलं. किती गरमी आहे इकडे. एवढी तर गरमी नाही आहे थोड्या दिवसात मुंबई एवढी तर गरमी नाही आहे. मुंबईला कशी एकदम चट्ट्यासारखी एकदम गरमी लागते, तशी इकडे एवढी हे नाही लागत आहे. बाकी गरमी तर नाही पण ॲज कम्पेअर टू मुंबई इथे एवढी गरमी नाही. बघा पूर्ण पाणी. हा बघा तुम्ही ह्याला बघून तर बोलूच नका की गरमी नाही आहे. ह्याचं बघू शकता तुम्ही हाल काय आहे. बघा आंघोळ झाली याची. एकदा सगळ्यांची तोंड बघून घ्या. आता असं गोरे दिसतो. आता 3 दिवसांनी बघा आमची कलर अशी दिसते. हे काय आधीच आहेत. स्किन टोन लक्षात ठेवा. मामा आला आता. हे बघा गाडी घेऊन. आम्ही आता जाऊ तिकडे सगळेजण. मामा घ्यायला आलाय गाडी. काय म्हणता मामा, बरं आहेत? नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत बाबूला भेटण्यासाठी. बाबू कुठे आहे कीर्ती? मळगाव इथून आहे 6 किलोमीटर. तर आपण मामासोबत जात आहेत. मामा इथे गाडी चालवत आहेत.
ते गेल्यानंतर भेटू आपण नंतर वापस. आपल्यासोबत आहेत श्रद्धा थोरे, श्रेया राऊत, श्रीकांत राऊत, कीर्ती राऊत, शिवम दादा, कृष्णा आणि कृष्णा. कृष्ण आहे तिचं. तर भेटूया आपण थोड्या वेळात. वेळ लागतोय मला नाचायला. बस करायला आलो. तर मित्रांनो हे आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशन. तर हा डौसा काय उमरगेकरला खेड्यागावात राहतात म्हणून हेच ते खेड्यागावाचे व्यक्तिमत्व. दोन्ही पण मागचा पण पुढचा पण. मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत सर्वजण. हाईट पुरते का तुझ्या? हाईट पुरते? ह्याला झूम कसं करायचं? नाही असं बोल, नीट बोल. गाईच कृष्णा स्वतः टरबूज बनवून टरबूज खायलाय. सगळेच्या सगळे भुक्कड आहे तिथून आताच नरड्यापर्यंत जीवन आलं तरी पण ह्यांना कमी पडलंय गाईस. स्वराज आणि मी स्वराजला बघून क्यूट होणारी आमची प्रिय किट्टू. कीर्ती तू किती पण केली तर तेवढी क्यूट नाही दिसणार. राहू दे. हेअरस्टाईल झालेली आहे अशा प्रकारे. आमची कीर्ती ये कीर्ती तुला उचलून घेतो.
कशी बाळ बघा. बाय बाय स्वराज. बाय बाय. चल मग चल. चल ना मग. हे आहे आपलं घर आणि आपण आता इथून जाणार आहोत शेतामध्ये. चला चला. ए गाईला नाव ठेवतो का हवे? खाऊ नका. आमचा आहे गो माताला गौरक्षक आमचा. ती घाबरून सध्या रागात आहे. बाकीचे कुठं आहेत तुझ्या मैत्रिणी? श्रेया नको म्हणते. आता कीर्ती आम्हाला ना मामांची काजूंची बाग दाखवणार आहे. कीर्ती दाखवणार आहे ना. कीर्तीचे सगळे फ्रेंड्स भेटतात. श्रद्धा स्कॉलर गर्ल. आता ही शोधून दाखवणार आम्हाला काजू तुझा कसा. आमची पराजू दाखवणार काजू. झाड कोंबडं बघ कसं आहे. विहीर सगळ्यात जुनी विहीर आहे. सॉरी आत्ता बांधली आहे. हे कशाचं आहे झाड? मित्रांनो काजूचं झाड.
हे काजूचं मोठं झाड. काजूचं मोठं झाड. हे काजू. खावा काजू. काय हे? तोड पटकन चला. ठीक आहे. हे पिकली नाही. सध्या खा. आंब्याची झाड. हा ही पूर्ण आंब्याची बाग आहे. बघू शकता. आणि हा आंबा चोर. तसं तिथं चढायला शी. अगं तेवढा हिरवा घ्यायचा नाही. एवढा खाली आंबा सापडलेला आहे आम्हाला.